झेंडावंदनासाठी उपस्थित असलेले सन्माननीय जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, युवक, नागरिक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त आणि स्थापन झालेल्या महाराष्ट्राने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि विकासात मोलाची भूमिका बजावली आहे. छत्रपती शिवरायापासून ते संत समाज सुधारक आणि क्रांतीवीरांनी महाराष्ट्राला तेजोमय केलेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत सन्माननीय जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तालुका स्तरावरील 28 व जिल्हा स्तरीय 54 अशा 82 कार्यालय आणि विभागांनी सहभाग नोंदवून विविध लोकाभिमुख उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या समन्वयातून एकत्रित प्रयत्नांनी तब्बल 9,578 विक्रमी दाखल्यांचे वितरण या ठिकाणी साध्य करण्यात आले आहे. ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्यासाठी आपली अभ्यासिका आपला उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील 100 जीर्ण इमारतींना नवे स्वरूप देऊन त्या वाचनालयामध्ये रूपांतरित केले जात आहेत. विविध योजनांचा निधी, ग्रामपंचायतीचा सहभाग यामुळे ही वाचनालय स्व अभ्यास, डिजिटल साक्षरता आणि करिअर विषयक माहितीचे केंद्र ठरणार आहे. आपली अभ्यासिका हा केवळ वाचनालयाचा उपक्रम नसून ग्रामीण भागाचा उज्ज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न आहे. जिल्हा नियोजनातून जिल्हा पोलीस दलाला गुन्हे व तपास व गस्तीसाठी नवीन 13 वाहने नुकतीच या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. 100 दिवसाच्या कृती आराखड्याअंतर्गत सर्व पोलीस ठाण्याची स्वच्छता, रंगरंगोटी व वृक्षारोपणासह नूतनीकरण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील 713 ठिकाणी GPS आधारित स्मार्ट ई-बीट प्रणालीमुळे निरंतर व अचूक पेट्रोलिंग सुरू आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सन्माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विचाराने हा महाराष्ट्र प्रेरित होऊन विकासाकडे वाटचाल करताना आपण सर्वजण या ठिकाणी बघतो आहोत. त्याचा मला साथ अभिमान आहे. नागरिकांसाठी पोलीस यंत्रणेशी सुसंवाद सुलभ झाला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली HRMS मुळे प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनले आहे. जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी 3,05,955 हेक्टर क्षेत्रावर पेरणी नियोजित या ठिकाणी करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी 27,192 क्विंटल बियाणे व 1,01,653 मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांसाठी हे शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या बियाणाच्या गुणवत्तेसाठी 7 भरारी पथके सज्ज आहेत. PM किसान योजनेमध्ये 1,10,928 शेतकरी लाभार्थी आहेत व वनपट्टाधारक शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीत जिल्ह्याने 4था क्रमांक मिळवला आहे. सूक्ष्म सिंचनामध्ये 3,270 शेतकऱ्यांना 35 कोटीचा लाभ मिळवून दिलेला आहे. सूक्ष्म सिंचन अग्रिस्टॅक फार्मर ID साठी 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. कापूस व सोयाबीन अर्थसहाय्य योजनेत 51 कोटी 9 लाख रुपयाचे या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत 21वी पशु व कुक्कुट पक्षी योजना गणना प्रभावीपणे पूर्ण झालेली आहे. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे नाशिक विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणि राज्यात 5व्या क्रमांकावर आलेला आहे. जिल्ह्यामध्ये 7 ते 25 मे दरम्यान पशुधनासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवली जात असून 7,76,900 लसी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत.
जिल्ह्यातील 6 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी नंदुरबार व शहादा या 2 समित्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करून ई नाम प्रमाणित यशस्वी वाटचाल केलेली आहे। आज या दोन्ही बाजार समित्यांमध्ये व्यवहार डिजिटल माध्यमातून पार पडत आहे। स्मार्ट प्रकल्पांतर्गत 2023-24 मध्ये नंदुरबार बाजार समितीने राज्यात 14वा आणि नाशिक विभागात 3रा क्रमांक मिळून जिल्ह्याचा मान या ठिकाणी उंचावलेला आहे। शहादा बाजार समितीने देखील राज्यात 36वा आणि विभागात 13वा क्रमांक पटवून आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध केलेली आहे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोलाचे योगदान आहे। सन 25-26 साठी 656 कोटी 54,15,000 रुपयाचा अंतिम आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 213 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 429 कोटी 54,25,000 आणि अनुसूचित जाती या योजनेसाठी 14 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे। जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यात 20 शासकीय आश्रमशाळांना स्मार्ट टीव्ही, 42 आश्रमशाळा व 16 वसतिगृहांना हाय प्रेशर पंप, 8 आश्रमशाळांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी खुर्च्या तसेच 42 आश्रमशाळांसाठी 240 संगणक संच पुरवठा करण्यात आला असून या उपक्रमामुळे आदिवासी विभागामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यात आलेल्या आहे। स्वामित्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 29 गावातील लाभार्थ्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांसाठी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून घेतलेल्या 3,914 प्रशिक्षणार्थींना 5 महिने वाढीव प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे लोकार्पण करण्यात येणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारासाठी तातडीने मदतीचा हात देणारा हा उपक्रम म्हणजे एक प्रकारची संजीवनी आहे। नंदुरबार सारख्या दुर्गम अतिदुर्गम जिल्ह्यामध्ये या सहायता कक्षाची नितांत गरज होती। त्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाचे मनापासून आभार मानतो। आजपासून जलबंधू उपक्रमाची सुरुवात होत असून जिल्ह्यात 100 गावामध्ये भूजल पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। यात प्राधान्याने 30 जून 2025 पर्यंत 20 गावे पूर्ण केली जातील। जल जीवन मिशन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मनरेगा व वन विभाग, समुदाय सहभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे। हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत जल स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न असून जलसंधारण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत आजपासून कंपोस्ट खड्डा भरू आणि आपलं गाव स्वच्छ ठेवू हे अभियान सुरू झाले असून ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल। या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे मी आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करतो। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याने शिक्षण, क्रीडा, कला, उद्योग, विज्ञान आदी क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे। आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव ठेवून प्रगतीची नवी शिखरे गाठण्यासाठी मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो। महाराष्ट्र पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करून 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।